कारण का आतापर्यंत जेवढे मला माहिती आहेत म्हणजे 1, 2, 3 आणि 4 ह्या 4 आमच्या प्रभागांचा निकाल मी समोर असतानाच आला तर 4ही प्रभागामध्ये आमचे उमेदवार आलेले नाही आहेत आणि त्यांचे उमेदवार भरघोस मताने आलेले ज्यांची काहीच कामं नाही आहेत प्रभागामध्ये, काहीच कामं नाही आहेत. म्हणजे आम्ही डाऊन टू अर्थ कामं केलेले उमेदवार होतो आणि तरी सुद्धा आमचे उमेदवार एवढ्या बघा 100-200 मताधिकाने पडलं तर आम्ही समजू पण शकलो असतो, कुठेतरी मतदार विकला गेला. पण मला माहिती आहे ही भारताची जनता किंवा मराठी माणूस आणि मुंबईत राहणारा प्रत्येक माणूस यांनी प्रामाणिकपणे मतदान केलेलं आहे आणि ठाकरेंना केले. तुम्ही आजही बघा दुसऱ्या क्रमांकावर तुमची बहीण तुम्हाला दिसेल. आजही त्या लोकांनी जरी ईव्हीएमचा घोटाळा केला ना तरी बहुसंख्य मतं आम्ही घेतलेली आहेत, पण ही मतांची चोरी आम्ही केलेली नाहीये. आज काँग्रेसची मतं, हा काँग्रेसचा गड मानला जातो, 3 नंबर प्रभाग काँग्रेसचा गड मानला तो, काँग्रेसची मतं कुठे गेली? डिवाइड झाली तरी कुठे गेली? त्यांची तरी संख्या तेवढी व्हायला पाहिजे होती का नको? एवढ्या लवकर मतदार चेंज होतात का? ज्याप्रमाणे लोकसभेला चेंज झाले, विधानसभेला लगेच त्याचं उलट झालं, त्याच्यानंतर महानगरपालिकेला अजून उलट, हे शक्य आहे का? मुंबईतला प्रत्येक मराठी माणूस आणि मुंबईकरांना माझा प्रश्न आहे, बघा तुम्ही कुठल्याही सत्तेला मानणारे असात, कुठल्याही पक्षाला मानणारे असात, पण निवडणुका ह्या प्रामाणिकपणे लढायच्या असतात, त्याच्यामध्ये अशा चोऱ्या नसतात करायच्या. मी महिला असून मी प्रामाणिकपणे लढली, पण ह्या बीजेपी वाल्यांनी प्रत्येक सेंटरवरती त्यांची माणसं उभी करून सेंटरच्या आत सांगत होते बीजेपीला द्या 4 नंबर द्या, 4 नंबरचं बटन दाबा, कमळला द्या. आमची तिकडे कोणीच माणसं नव्हती. तुम्ही मीडियावाले असाल तर माहिती घ्या. आम्ही ही निवडणूक प्रामाणिकपणे लढली आणि मी तर म्हणते मी शेवटच्या क्षणापर्यंत लढली आणि ज्या मतदारांनी आज मला मतदान केलेलं आहे त्याचे मी प्रामाणिकपणे खूप आभार मानते. आणि हा लोकांसाठी उभा केलेला जो लढा आहे तो मी इथेच थांबवणार नाही. या हुकुमशाहीच्या विरोधात मी लढत आलेली आहे आणि ह्याच्या पुढे पण लढत मी राहणारच आहे. तुम्हाला काय वाटतं ईव्हीएम मुळे हा झाला की जे मतदार आतमध्ये जाऊन ते मतदारांना भाजपला करत त्याच्यामध्ये हे बघा ह्याच्यामध्ये भरपूर गोष्टी मी सगळ्या तुम्हाला सांगते. सर्वात पहिले तर त्या लोकांनी मिक्सर कुकर आणि पैसे वाटप केले, हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल, कारण का आम्ही व्हिडिओज वगैरे काढून भरपूर आम्ही प्रयत्न केले की ह्याच्यावरती आक्षेप घेतला जावा, तो घेतला गेलेला नाही. दुसरा विषय, निवडणूक जेव्हा चालू होती तेव्हा त्या आतमध्ये जाण्याला परमिशन फक्त त्यांच्या प्रतिनिधीला असते आणि उमेदवाराला असते, पण तरी सुद्धा यांचे ते प्रवीण दरेकर साहेब असतील, ते बाळकृष्ण ब्रीज साहेब असतील, सगळे आतमध्ये फिरत होते. कसे फिरत होते आम्हाला नाही माहिती, पण जर का माझ्याशिवाय किंवा माझ्या प्रतिनिधीशिवाय कोणी गेला का तिकडे त्यांना पोलीस अडवत होते, त्यांना सोडत नव्हते. दुसरा विषय हा. तिसरा, काउंटिंग संपल्यानंतर सुद्धा हे दरेकर कुटुंब प्रत्येक सेंटरवर जाऊन 10-10 मिनिटं थांबत होते. ते काय करत होते आम्हाला नाही माहिती. चौथा महत्त्वाचा विषय म्हणजे ईव्हीएम मशीन ज्या सील केल्या गेल्या होत्या आमच्या डोळ्यात देखत, त्या आम्ही यायच्या आधी ओपन झाल्या. म्हणजे ह्याचा अर्थ आम्ही काय समजायचा? ईव्हीएम मशीन, पोस्टल वोट आम्ही येण्याच्या आधी का ओपन केले गेले त्याचं मला उत्तर पाहिजे आहे. म्हणजे हो, एकतर ह्या लोकांनी पैसा वाटप करून लोकांना अमिषांना भूल पाडलेली आहे आणि दुसरं ह्या लोकांनी ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा केलेला आहे आणि तो खरंच घोटाळा केला त्याचं सबूत. हे म्हणतात ना नेहमी, हे विरोधक नुसते ओरडतात आम्ही ईव्हीएमचा घोटाळा केला. तुम्ही घोटाळा केलाय म्हणून त्याचे सील ओपन होते, हे आम्ही सगळ्यांनी बघितलंय. जेवढे 3 नंबरवरचे उमेदवार होते आमचे प्रतिनिधी, आम्ही डोळ्यांनी पाहिलं की सील ओपन होते आम्ही येण्याच्या आधी. म्हणजे हो, तुम्ही चोरी केली आहे. भाजपला बोलते तुम्ही मतं चोरी केली आहे आणि तुम्ही मतदान जिंकलेलं आहात. पण एवढं लक्षात ठेवा, जनता मूर्ख नाही आहे. जर 100-150 वर्ष राज्य करणारे आम्ही इंग्रजांकडे पालथून पाठवलं ना, तेच रक्त ना माझ्या मनगटात आहे. तुम्ही काय हो 10-12 वर्षाचे राज्य करणारे ते आम्हाला शहाणपण शिकवणार? ज्या दिवशी भारतातला नागरिक जागृत होईल ना त्या दिवशी तुम्हाला पळता भुई इथे कमी पडेल, हे मी आज सांगते तुम्हाला.